सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका दुष्काळाचा सर्वाधिक जाळा सोसत आहे. याच तालुक्यातील डिस्कळ गावातील दोन भावांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करून दुष्काळी भागात कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहात. दुष्काळी भागात जिथे पिण्यासाठी पाणी नाही त्या भागात आपलं चैतन्य कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आहे. डिस्कळ गावातील मनोज गोडसे आणि गजानन गोडसे यांनी आपल्या 13 एकर रानमाळामध्ये 2.25 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ उभारलं आणि उर्वरित काही क्षेत्रामध्ये चैतन्य कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आहे. चला तर मग या दुष्काळावर मात करण्यासाठी या दोन्ही भावंडांनी सुरू केलेल्या आपलं चैतन्य कृषी पर्यटन केंद्राबद्दलची अधिकची माहिती घेऊया. माझं नाव मनोज मोहन गोडसे. आज आपण तुम्ही इथं बघत आहात चैतन्य कृषी पर्यटन. जर तुम्ही ह्या 5 वर्षापूर्वी आला असता हा खरं बघायला दुष्काळी पट्टा आणि ह्या दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही दोघं भावांनी ठरवलं की आपल्याला शेतीला पाणी घेऊन पडतं म्हणून एक मोठं शेततळ तयार केलं. आणि ते शेततळ तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही मत्स्यपालन केलं, कारण ते पाणी शेतीला वापरत होतं आणि राहिलेल्या पाण्याचा उपयोग काय करायचा म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मत्स्यपालन केलं. आणि मत्स्यपालन केल्यानंतर ते सक्सेस झालं. त्याच्यामुळे त्याच्यातून जे अर्थार्जन झालं किंवा त्याच्यातून जे उत्पन्न आम्हाला मिळालं, त्यानंतर आमच्या डोक्यात आलं की आता ह्या शेतीबरोबर आपल्याकडे आता हे सगळं क्षेत्र मोकळं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जर समजा प्लांटेशन केलं आणि तो डोक्याचा विचार होता. त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांची पण एकदा विजिट झाली आणि त्यांनी पण आम्हाला थोडंसं सांगितलं की तुम्ही इथं पर्यटन करू शकता. मग तिथून पुढे मग ह्या दुष्काळी पट्ट्यात किंवा ह्या ओसाड माळावरती प्लांटेशन करून आणि शेततळ्याचा उपयोग करून घेऊन एक चांगलं कृषी पर्यटन आज तुम्ही बघताय ते तुमच्या समोर आहे. आता आपल्या चैतन्य कृषी पर्यटनमध्ये बघायला गेलं तर आम्ही सुरुवातीला ह्याचे पर्यटक ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस आम्ही शिवार फेरी करतो. त्याशिवाय आम्ही सगळी असणारी शेती वगैरे दाखवतो. त्याचबरोबर आमच्या इथं मग दुष्काळी पट्ट्यामध्ये पोहायची सोयीमध्ये स्विमिंग टँक आम्ही केला, रेन डान्स केलं. त्यानंतर म्हणजे वॉटरफॉल एक धबधबा केलेला आहे की जो आपल्याकडे दुष्काळी पट्ट्यात बघायला मिळत नाही. तुम्ही कोणत्याही क्षणी आला तर आपल्याकडे हा धबधबा बघायला मिळतो. त्यानंतर मग ॲडव्हेंचर गेममध्ये आपण इथं झिपलाईन आहे, झुलता पूल आहे. त्याचबरोबर मग तुम्हाला इथं आल्यानंतर एक वेगळं असं जेवण मिळतं जे घरगुती पद्धतीने आम्ही करतो. त्याच्यामुळे तुम्हाला घरच्या चटणी किंवा शेतात बनवलेल्या भाज्या याच्यापासून बनवलेलं जेवण इथं अगदी घरगुती पद्धतीचं मिळून जातं. त्याचबरोबर आपल्याकडं लहान मुलांसाठी जर आल्यानंतर एक औत्सुक्याचा विषय असतो की त्यांना घोड्यावर बसायला आवडतं. मग आम्ही आमच्याकडे आमचा घोडा आहे. त्याचबरोबर 2 बैल आहेत. त्याच्यामुळे बैलगाडीची सफारी असते, घोड्याची सफारी असते. त्याचबरोबर ट्रॅक्टर राईड आहे. आणि त्याचबरोबर मग बाकीच्यामध्ये झिपलाईन आणि बाकीचे ॲडव्हेंचर गेम आहेतच. आता तुम्ही विचारल्याप्रमाणे आता ह्या कृषी पर्यटन ज्यावेळेस सुरुवातीलापासून आम्ही चालू केलं त्यावेळेपासून आजपर्यंत साधारणपणे आमचा एक 80 ते 90 लाख रुपयेपर्यंत खर्च केलेला आहे या 5 वर्षांमध्ये. त्याचबरोबर मग मागील 2 वर्षापासून 3 वर्षापासून आम्ही ह्याच्यातून पर्यटकांच्या माध्यमातून जे उत्पन्न झालेलं आहे सुरू झालेलं आहे ते साधारणपणे एक 25 ते 30 लाखापर्यंतचं वार्षिक उत्पादन आमचं सुरू झालेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही दोघा भावांनी एकत्र येऊन जे केलेलं आहे का आमचं स्वतःचं कुटुंब एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे एकमेकाच्या साह्याने जे तयार केलेलं आहे आणि शेतीची दुष्काळीतली शेती आणि त्याच्याबरोबर हे उत्पादन, त्यामुळे एकंदरीत आमच्या कुटुंबाचं उत्पादन हे ह्या 4 वर्षांमध्ये बऱ्यापैकी वाढलेलं आहे. एकत्र कुटुंब असल्यामुळं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करत हे चालवत आहे. चैतन्य कृषी पर्यटन केंद्र येथे दुष्काळी भागात वॉटरफॉल तयार केला आहे, स्विमिंग पूल तयार केला आहे, झुलता पूल आहे, बोटिंग सारख्या अनेक आउटडोअर आणि इनडोअर गेम्सचा खजिना या चैतन्य कृषी पर्यटन केंद्र येथे तयार झाला आहे. त्याचबरोबर जेवणाची उत्तम सोय देखील आहे. या दुष्काळीग्रस्त भागात चैतन्य कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्याने या भागात वेगळे चैतन्य निर्माण करू शकलो आहोत. हे चैतन्य फक्त एकत्र कुटुंब असल्याने आणि भावाची साथ असल्याने झाले असल्याचे देखील मनोज गोडसे यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.